मित्रांनो, बैलगाडा शर्यत आणि ही बैलगाडा शर्यतीची क्रेज हळूहळू दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पण खऱ्या अर्थानं जी परंपरा आहे आणि जे जुने जाणते लोक हे कुठंतरी नामशेष होताना दिसत आहे, कमी होताना आपल्याला दिसत आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्र युवा पिढीकडं जास्त वळल्या जात आहे सध्या तरी, आणि ही जी जुनी मंडळी आहे ही आपल्याला कमी प्रमाणात दिसते मैदानात. आता बाबा, काय नाव तुमचं? कल्याण वरखडी, कल्याण भीमराव वरखडी. कुठले राहणार? माहेर जवळ. कुठं आलं ते? ते घनसंगीच्या खाली. बरं. घनसंगी तालुका. किती बैल आणलेत बाबा? बैल 3 आणलेले आहेत. काय झालं मग? ही एक गटाला पडली एक गाडी. बरं. हा. एकच पडली का तिन्ही बैल? एक लागलेली. एक गटपात झाली. कुठले बैल गटपात झाले? ते याचे हात मराठवाडा केसरी नाही, तुमच्या बैलाचं नाव काय? हा, पक्षा. पक्षा. हा. तो गटपात झाला. हा. तो कोणात होता? तो याचं 50,000 टाकले. आदतमध्ये टाकला. बरं. आदतमध्ये. बरं. सुरुवातीला जसं मी मुद्दा मांडला की दिवसेंदिवस युवा पिढी जास्त या क्षेत्राकडे वळाली, पण तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळी आता विलुप्त होत चाललेली. मागं सारखा लागली. किती वर्षापासून या क्षेत्रात तुम्ही? मी कमीत कमी 15 वर्ष झाले असते. 15 वर्ष झाले. कमी अनुभव आहे तरी? म्हणजे कमी अनुभव आहे, कारण बरेचसे लोक हे 40-50 ओलांडले तरी ते ह्या क्षेत्रात आहे. असे लोक मोठा अनुभव घेऊन या क्षेत्रात आहे. किती बैल झाले तुमच्या दावणीला आतापर्यंत? माझ्या दावणीला 10 बैल झाले असतील. 10 बैल झाले. तितक्या वर्षात 10 बैल समजा. किती पैसे कमवले बरं? कमवले कसे? शोक म्हणून केलं आपण. असं कमवले नाही? नाही. बैलाच्या जीवावर एखादी वस्तू घेतली, जमीन घेतली? नाही, काहीच नाही आतापर्यंत. नाही, काही नाही. किती घरी पोरं वगैरे? पोरं 2 आहेत. हां. समजा ट्रॅक्टर आहे घरी माझे. बरं. जमीन किती? गाडी बैलासाठी गाडी घेतलेली ना आपण. नाही, बैलासाठी तर तुम्ही केलं. 10 बैलांसाठी तुम्ही पुरेपूर प्रयत्न केले, सगळं काही त्यांना देण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही काय केलं? सक्सेस नाही झालं. तुम्ही स्वतः काय कमवलं? काही नाही कमवलं. तेच विचारतो तुम्हाला. किती मुलं आहे घरी? 2 मुलं आहेत. आणि लग्न वगैरे झाले मुलांची? नाही, एकाचं झालं, एक आता गाडीवर आहे. नाही. बरं. जमीन किती? जमीन किती? 3 एकर आहे. 3 एकर बोली जमीन. ते जमीन. म्हणजे बागायत? बागायती. बरं. पान भरी जमीन आहे. आणि जमिनीत काय असतं मग? जमिनीत ऊस आहे आता. बाबा, असते कधी. कसं बघताय बैलगाडा शर्यत क्षेत्राकडं? काय चांगल्या दृष्टीने बघत होतो आपण समजा. आता दिवसेंदिवस मी म्हटलं तुमच्यासारखे लोक कमी झाले, युवा पिढी. आता पाठीमागं बघितलं तुम्ही तर 5-6 जण तर युवाच आहे. आता हे पांढऱ्या दाड्यावर लोक दिसना ना आता कुठं, धोत्रावर लोक दिसना कुठं आता. नाही, काहीतरी हे समजा नाही आलं तर मग समजा माणूस हे करतं ना का, नाही सोडून देतं. यश आल्यावर माणूस पुढं सरकत. बर. कधी सुरुवात केली तुम्ही? काही बार नाही येत ना. असं सुरुवात कधी केली तुम्ही? कुठला बैल होता सुरुवातीला? बैल माहेर जवळच बैल होता. मी लहानपणापासून तयार केलता एक बैल, गावरान बैल गोरं केलं तयार आम्ही. बर. आता अनुभव 15 वर्षाचा अनुभव आहे. जुने किती वय आहे तुमचं काका? आपलं 55-56 वर्ष झाली. 56 वर्ष रनिंग आहे तुम्हाला. आता ह्या अनुभवातून काय सांगतं, म्हणजे काय दाखवत तुम्हाला बैलगाडा शर्यत क्षेत्र? त्याच्यात काही सांगताच येत नाही आम्हाला. लई एवढा अनुभव नाही. 15 वर्षाचा अनुभव. 15 वर्षाचा अनुभव, सध्याची परिस्थिती. आता तुम्ही खेळत असताल तेव्हा शंकरपट होतं. हा, शंकरपट होता. आता 3 फेऱ्याचे मैदान जास्त ट्रेंडिंगमध्ये. आता ह्या क्षेत्राकडे दिवसेंदिवस लोक जास्त प्रमाणात दिसते. एवढे लोक राहायचे का तेव्हा? नव्हते एवढे बैल नव्हते, गाड्या लोक नव्हत्या. राहायचे, जुने लोक. जुने लोक पण होते, पण एवढी गर्दी नव्हती. नाही, एवढी नव्हतीच. बैल नव्हते एवढे ना. आज प्रत्येकाच्या घरात, आज तुम्ही जरी इकडे आले असेल पण तुमची घरातली सगळी मंडळी टीव्ही लावून बसलेली असेल. तो विषय झाला. मग याच्यातून काय शिकायला भेटतं? काय झालं पाहिजे अजून? आता कायला वाटतं प्रगती व्हायला पाहिजे. पण 15 वर्षात तुम्हाला यश नाही मिळालं. 15 वर्षात तुम्ही कमवलं नाही. आजची तरुण पिढी तुम्हाला भारी मग असं म्हणावं लागेल. मग ते तिकडे वळाले ना ते. कारण एखादं वासरू घडवताना लगेच त्या वासराची किंमत वाढून सांगताना लगेच तो विक्री करून टाकतात. येणे आता घेतलेला आहे गोरा. आता काढा येणे नवीनच नाही. आता माझ्या मारा पोराच्या वयातच आहे. बरोबर. पण हे वळाला नाही इकडे. म्हणजे आम्हाला आमच्या हातात यश नाही आलं ती जुन्या लोकांचे, असं म्हणायचं. त्याच्यावर नवीन पिढी इकडे वळायला लागली. पण काय तरुण पिढीला काय सल्ला द्याल तुम्ही? तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात आहे, तर काय सल्ला द्याल त्यांना? त्याला काय चालू करावं चालू. आमचंच पोरग आहे ह्यो. म्हणजे माझं लहान पोरग गाडी घेऊन हिंडत आहे, बैल घेऊन. आता गाडी आता याच्या ते संघाचे बैल असे त्याला बरं वाटायला लागलं ते. बरं. बरीचशी तरुण मंडळी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये
व्यसन दुसरं नसून हा हेच व्यसन कुठंतरी हेच आत्मसात त्याला केलं बरं जातं वाटायला लागलं पोरांनी. हा. ह्या क्षेत्रात तुम्हाला दिसतं का कुठं दारूच्या बाटल्या, कुठं मटण शिजवणारे, नाही, नॉनव्हेज नाही, नाही शिजवणारे, दिसत. बाकीच्या क्षेत्रात तरी तुम्हाला आढळून येईल. आहेतच हे या क्षेत्रात आणि नाही नवीन पिढी जरी नाहीये. वागायला लागली हम्म. पण सुरक्षित वागायला लागली हे म्हणायचं समजा. सुरक्षित वागायला म्हणजे व्यसनमुक्त आहे. बरोबर. म्हणजे व्यसन धरून या क्षेत्रात नाहीये, हा ते एक चांगलं आहे. तुमचे मुलं दोन्ही येता का बैलगाडा याच्यात हा, येतात नाही, मैदानात एक येतात? नाही. एक तिकडे आहे बघा, शेतीमध्ये एक. जो लहान आहे तो काका शंकरपटात किती वर्ष खेळले तुम्ही? शंकरपटात तरी 8-9 वर्ष खेळलो पा 8-9 वर्ष. हा कुठलं एखादं मोठं मैदान? मैदान तेव्हा काय नाही छोटे मैदान नाही, होतं. हा ना, तुमच्या आठवणीतलं एखादं मोठं मैदान, किती मैदान तुमच्या अजूनही आठवणीत आहे? नाही मोठ्या मैदानात नाही गेलो. नाही, पण एखादं मैदान आठवणीतलं तुमच्या, की असा असा प्रकार घडला तिथं आणि त्या प्रकारामुळं ते मैदान तुमच्या लक्षात राहिलं, असं काही? नाही ते लक्षात येत नाही. नाही. आता हे मैदान किती झाले तुमचे 3 फेऱ्याचे? हे आता सरासरी 5-7-8 झाले असतील 5-7 मैदान झाले. 7 मैदान तर झालेत हां. आणि कुठलं मोठं मैदान गुलाल लागलं तुम्हाला? ते याच्याकडे आपलं ओढवणी लागला गुलाल, गावामध्ये, हा. गुलाल लागला. हा. म्हणजे आहे गुलाल आहे. आता किती लांबून आले तुम्हाला, किती अंतर पडला? आता 60 किलोमीटर आहेत ना. 60 किलोमीटर. खर्च किती आला यायला? तर गाडी 4 बैल भाडं- घेऊन. हा, 4 बैल घेऊन समजा गाडी भाडं गाडी भाडा लागला. सरासरी 2,000 रुपये खर्च धरा गाडीचा. बरं. आता बैलाचा खर्च वेगळा. बर. बाकीचा म्हणजे कसं बी 5-10 हजारात जाता तुम्ही आज? हो सरासरी 5,000च्या तर पुढे जातोच एक बैल. म्हणजे लाखोना गमावले तुम्ही, पण कमवले नाही. कमवले नाही म्हणजे आमच्या आयुष्यात नाही कमाई झाली, मग पोराच्या आयुष्यात होईन असं त्याला इच्छा आहे समजा पोरायला. पोरांची इच्छा आहे, म्हणजे हा. पोरांचा उत्साह आहे तो, हो. आणि पोरं करतील 100%. हो. करणार ते. नक्कीच एक ना एक दिवस बाबा यश तुमच्या पथ्यावर येईल, यश तुमच्या हातात येईल, तुमच्या अंगणात येऊन यश पडेल, हे नक्की आहे. कारण की तुमचं नाही, कष्ट आपलं- प्रामाणिक आपलं- आहे. आमचा माझा बी विश्वास आहे ना समजा पोर आपण पुढे ढकलले की यायला काहीतरी यश यायला पाहिजे, येणार म्हणजे यश आलेलं आहे त्याला ना. बरं बरं ते ह्या गोऱ्याने आता 2 गुलाले केले. बरं. आता नवीन आहे, आता पहिलवान आहे तो, कधीतरी खेळातून पडन, कधी हार जिंकून हारेल. जीत, हार जीत हा. आहे, कधी हार आहे तर कधी जीत आहे. पण त्याच्या मनात आहे उत्साह की आपण बर. पुढे सरकायलाच पाहिजे. बरोबर. असे करून ते युवा पिढी समजा पुढे ढकलली. चालतं बाबा, शुभेच्छा राहतील. बाबा बसलेले दिसले, माळकरी आहे बाबा. माळकरी हा तुम्ही? माळकरी आहे. माळकरी बाबा. डोक्याला जन्मतात माळकरी येतो. डोक्याला पटका बांधला, आतापर्यंत व्यसन नाही कुठलं? त्याचं काही विषयच नाही. बर. हे बघा, म्हणजे थोडक्यात भाकरीशिवाय सांगायचं, कशाशिवाय येसन नाही, जेवण करणे, तमाकू नाही, बिडीचं धुपण सुद्धा जमत नाही मला. आणि हे शिकणं माझे मुलं गरजेचं बी आहे. तसेच. आता ह्यो बी मुलगा आहे ना, ह्यो बी तसाच, काही विषय हे तुमचे चिरंजीव? चिरंजीव नाही आमचे समजा, जवळचा माझा मुलगाच म्हणून समजा, बरं बरं. माझ्या मेहुणीचा मुलगा आहे. ही मुलाखत हेच सिद्ध करते, हेच कुठेतरी दाखवते की तरुण पिढी ज्या मोठ्या प्रमाणात ह्या क्षेत्रात उतरलेली, त्या तरुण पिढीने या काकांचा कुठंतरी अनुभव हा आत्मसात केला पाहिजे. आणि काकांचे कष्ट हे प्रामाणिक आहे, याच पद्धतीने कष्ट करत राहिलं तर नक्कीच एक ना एक दिवस यश आहे, सोन्याचा येणार. येणार. धन्यवाद काका. हा.